मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली ॲनालिसिस करणार. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. कधी तुम्ही आपल्याबरोबर जोडला तर मागचा व्हिडिओ तुम्ही जाऊन एकदा क्रॉस चेक करा. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आपल्याला इथून अशी एक ट्रेंड लाईन दिसते, त्या ट्रेंड लाईन जवळ आणि एक आपला हा मायनर एक सपोर्ट होता, त्या सपोर्टजवळ ऑलमोस्ट मार्केट आलेलं आहे. तर इथून एक बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहिला की तिथून बाउन्स बॅक झालं. आता वरती येऊन कुठे वरचं जे रजिस्टर आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, तिथपर्यंत येऊन मार्केट थांबलेलं आहे. आता त्याच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळणार नाही. असं काय घडलं तर युद्ध चालू झालं होतं, त्याच्यामुळे मार्केट खाली आलं होतं. परत थोडा युद्धाच्या रिगार्डिंग चांगल्या न्यूज आल्या, मार्केट परत वरती जाण्यासाठी सुरुवात केली. मी सांगितले क्रूडवर लक्ष ठेवा. आता क्रूडचा पहिले 100चा जो आपला पॉईंट होता तो आता 90चा झाला आहे. 90च्या खाली आला तर पॉझिटिव्ह, आपल्याला 90च्या वर गेला तो थोडं निगेटिव्ह आहे. 100पर्यंत आलं तर आपल्यासाठी थोडंसं जास्ती इथे निगेटिव्ह होताना दिसेल आणि 80, 81 आणि 80च्या खाली जाताना दिसलं तर हे आपल्यासाठी खूप जास्ती पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणून आता क्रूडवर लक्ष ठेवायचं आहे. क्रूड कमी होतोय, लेवलवरची ब्रेक होते तर आपण इथे पोझिशन बनवून अजून लॉंग करू शकतो. पण क्रूड वाढतंय आणि लेवल पण ब्रेक होतंय तर इथे ट्रॅप होण्याची शक्यता, तेव्हा आपण बुलिश पोझिशन घेणार नाही. मोठी 24,200च्या वरती तोपर्यंत आपण बुलिश ट्रेडमध्येच राहायचंय. 24,200 हा मेजर सपोर्ट आत्ताच्या टायमाला इथे क्रिएट झालेला आहे. वरती कुठपर्यंत जाऊ शकतो तो 24,600 पर्यंत आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळू शकते. 24,600च्या पुढे आपण पाहू की मार्केट कसं रिॲक्ट करते, क्रूड कुठे आहे. सेकंड गोष्ट मित्रांनो, एक झोन आहे 23,600 ते 800चा आणि वरती 24,400 ते 600चा. याच्या बिटवीनच मार्केट फिरतं आहे आणि ऑलमोस्ट आता ते टॉपला आलंय. तर मग क्रूडवरच आता आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. इथून लॉंग पोझिशन असेल तर तिला कॅरी फॉरवर्ड करायचं, पण नवीन लॉंग पोझिशन आपण बनवायच्या नाही. आणि या लेवलच्या वरती खाली जाईल तेव्हा मी आपल्याला टेलिग्रामला अपडेट करणारच आहे. आता आपण वन डेचा चार्ट पॅटर्न पाहूयात. सिमिलर वन डेच्या चार्ट पॅटर्नमध्ये हे मेजर एक रजिस्टर आहे, ऑलमोस्ट मार्केट तिथे येऊन थांबलेलं आहे. आता जोपर्यंत याला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण इथे कोणताही बुलिश ट्रेड घेणार नाहीये. मार्केट गॅप अप ओपन केलं, 3 दिवस कंटिन्यू झालं. पुट कॉल रेशो सुद्धा वाढलेला आहे मित्रांनो. तर थोडासा डीप मिळाला 24,200च्या आसपास कधी मार्केट येताना दिसतंय तर तिथे आपण काही बुलिश ट्रेंड घेऊ शकतो. नाही तर वरती ऑलरेडी तुम्ही पोझिशनमध्ये असणार आणि मार्केट गॅप अप ओपन होऊन वरती निघतंय तर तुम्ही तिथे प्रॉफिटही बुक करू शकता. आता आपल्या इंट्राडेसाठी लेवल काय असेल त्याच्यासाठी आपण 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर जाऊयात. आता 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर आला, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, सपोर्ट आयडेंटिफाय करायचा आहे. तर शुक्रवारचा जो लो होता तो आपल्यासाठी सपोर्ट सारखा काम करेल. त्याला कधी ब्रेक केलं तर हा एक सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय आणि यालाही कधी ब्रेक केलं तर हे गॅप अप जे ओपन झालं होतं तो सुद्धा आपल्याला एक सपोर्ट सारखा काम करताना दिसेल. याला ब्रेक केला तर पूर्ण गॅप फिल होण्याची शक्यता आहे. आणि या मित्रांनो पूर्ण वीकच्या लेवल असता याच्या खाली किंवा वर गेल्यावर मी नवीन लेवल टेलिग्राम चॅनलला अपडेट करतो. लेवलची ॲक्युरेसी तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकतात. वरती मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, शुक्रवारची जी लेवल आहे आपली जो हाय होता तिथपर्यंत मार्केट परत येऊ शकतं. ते रजिस्टर सारखं काम करेल. पुढच्या लेवल करण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल. त्यानंतर त्याला कधी ब्रेक केलं तर मार्केट आपल्याला इथपर्यंत इझिली पाहायला मिळू शकतं. यालाही कधी ब्रेक केलं तर इथपर्यंत मार्केट आपल्याला येताना दिसेल. आता ह्या लेवललाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर वरच्या लेवल आपल्यासाठी सर्वात पहिले ही एक राहणार आहे. इथपर्यंत मार्केट येताना दिसेल आणि यालाही कधी ब्रेक केलं तर पुढची लेवल आपल्यासाठी ही राहणार आहे. आता सिंपल काय करायचं, तुम्हाला या लेवल आहे ना चार्टवर लावून ठेवायचे आणि जेही आपले जुने व्ह्यूवर आहे त्यांना माहिती लेवल किती ॲक्युरेट काम करतात. लेवल वर आल्यावरच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे किंवा आपण कधी एखाद्या ट्रेडमध्ये असेल तर प्रॉफिट बुक करायचा. ट्रेड आपल्या लेवलवरच स्टॉप लॉस वगैरे प्लॅन करून तुम्ही एकदा ट्रेड करून पहा, त्याची ॲक्युरेसी तुम्हाला तेव्हा समजेल. व्हिडिओ कधी आवडला असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. लाईक, शेअर, कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.